मागील 2 दिवसापासून मराठवाड्यामध्ये सलग उन्हाचं तापमान जे आहे ते वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तब्बल 41 अंशांपर्यंत जे आहे ते उन्हाचं तापमान गेलेलं आणि त्यामुळे याचा फटका जो आहे तो सर्वसामान्याला बसत आहे. त्याचबरोबर जी आहे ती मोठी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीपान काळे आहेत. सर, काय सांगाल, काय पर्याय असेल, कशा पद्धतीने सध्या रुग्णांची संख्या वाढलेली? सध्या आपण बघितलं असेल तर मागच्या आठवड्याभरापासून उन्हाळा तर ऑलरेडी चालू झालेला आहे. उन्हाळा चालू झाल्यापासून मागच्या 2-3 दिवसापासून तर रुग्णाची संख्या थोडी वाढलेली आहे. आजचं जर तुम्ही टेम्परेचर बघाल तर जवळपास 39, 39, 40, 41 जात आहे. तर जनरली 12 ते 5 उन्हाचा खूप तीव्रता वाढलेली आणि ओपीडीमध्ये पण सध्या पेशंट थोडे वाढलेले. मी तर सगळ्यांना आवाहन करेन की गर्भवती महिला आणि लहान बालकं हे तर आणखी हाय रिस्कमध्ये येतात. कारण उन्हामध्ये बेसिकली काय होतं की ऊन अंगावर पडल्यानंतर शरीरातलं क्षार कमी होतं, सोडियम पोटॅशियम कमी होतं आणि त्याच्यामुळे बाकीचे दुष्परिणाम चालू होतात. डिहायड्रेशन होतं, पाण्याची कमतरता होते. मग त्याच्यामुळे गरोदर मातेला जर झालं तर खूप त्रास होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे मी आवाहन करेल की त्यांनी उन्हात बाहेर निघू नये. स्पेशली 12 ते 5 खूपच गरज असेल तर कपडा घ्यावा, पाण्याची बॉटल घ्यावी आणि उन्हापासून थोडं संरक्षण करावं. उष्माघात ऊन लागलं असेल, हिट स्ट्रोक असेल तर पहिलं तुम्हाला कळलं पाहिजे की ऊन लागलं का काय. ऊन लागलं का काय ते बघण्यासाठी तुम्हाला पेशंटला खूप ताप येत असेल, उलटी मळमळ होत असेल, अंगदुखी होत असेल, असं बद्धबड जर त्याचा सिव्हिअर फॉर्म जर बघितला की खूप वेळ जर उन्हात, हिट स्ट्रोक म्हणतो आपण त्याला, जास्त वेळ जर उन्हात राहिलं तर असंबद्ध बडबड पण होते. त्याचं कारण एकच आहे की शरीरामधलं सोडियम पोटॅशियम क्षार कमी होतं. तर अशा कंडिशनमध्ये त्याला ताबडतोब कळलं की नाही आपल्याला उन्हात हे झालं तर ताबडतोब जवळच्या त्यांनी सावलीत जावं, गर्दी कमी करावी, पाण्याचं प्रमाण त्यानं द्यावं. ORS आहे, लिंबू मीठ साखरेचं पाणी आहे, तुमचे पाण्याचे फळ असलेले जसं टरबूज, खरबूज आहे, मोसंबी आहे, लिंबू मीठ साखर आहे, ह्याची मात्रा जास्त घ्यावी, सोबत पाणी. वैद्यकीय टीमकडून कसे सतर्कता बाळगण्यात आलेली, कारण उन्हाचं तापमान वाढत आहे, उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आहे? ॲक्च्युली आपण बघितलं असेल तर आम्हाला जेव्हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्हाला वरिष्ठांच्या सूचना ऑलरेडी आलेल्या आहेत. आमचे सिव्हिल सर्जन मुतखेडकर सर, आमचे अनिल पवार MS सर यांनी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. जिल्हा स्तरावरून आम्हाला ऑलरेडी सूचना भेटल्या. त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक त्याच्यामध्ये कूलर, ऊन कमी लागावं आणि एक वेगळं उष्माघाताचं आम्ही 4 ते 5 बेड आम्ही वेगळे तयार केले. तिथं आम्ही क्षार संजीवनी, पाण्याचं प्रमाण, कूलर ह्या बाकीच्या गोष्टी तिथं अवेलेबल केल्या आहेत. नक्कीच जर पाहिलं तर सध्या उन्हाचं तापमान जे आहे ते झपाट्याने वाढत आहे आणि याचा परिस्ट्रोक किंवा उष्माघाताचा सापडल्यास तात्काळ जवळील असणाऱ्या रुग्णालयाशी संपर्क साधायचं आव्हान जे आहे ते आता वैद्यकीय विभाग करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.